रोज जेवण काय बनवावं मोठा प्रश्न पडतो. आदल्या दिवशी हिरवे मूग भिजत घातले होते. छान मोड आले. मग ठरवले हिरव्या मुगाची भाजी करूया आणि तिखट डाळ करायची. मिक्सर जारमध्ये 8-9 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडेसे ओले खोबरे हे करून वाटण करून घेऊया. पाणी न घालता. तर पाणी न घालता असे सरसरीत वाटण करून घेतले. आता हे वाटण डाळीसाठी पण उपयोगी पडेल आणि भाजीसाठी पण. आता भाजीसाठी इथे चॉपरमध्ये बारीक कांदा करून घेणार आहे. एक टॅमॅटो चिरून घेतला. गॅस पेटवून कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल चांगले गरम झाल्याबरोबर मोहरीची फोडणी दिली. मोहरी तडतडायला लागल्यानंतर कांदा घालून घेतला. कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जर का आपण तेलामध्ये चांगला परतून नाही घेतला तर भाजी खराब होण्याची शक्यता असते. आणि गरमीमध्ये तर जास्त करून. कांदा आपला चांगला गुलाबी रंगाचा परतून झाला. आता त्याच्यात 2 बटाटे घालून घेतले. बटाट्यानंतर लगेच टॅमॅटो घालून घेतला. चांगलं परतून घ्यायचे. त्याच्या मागोमाग लगेच 1 ते 1.5 चमचा हळद घालून घेतली. 1 टीस्पून जिरे पावडर घालून घेतली. घरचाच आपला साठवणीचा लाल मसाला घालून घेतला. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घाला. सर्व साहित्य आता छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये. हिरवे वाटण अर्धे भाजीसाठी घालून घेतले आणि शिल्लक राहिलेले वाटण डाळीसाठी बाजूला ठेवले. मूग घालून घेतले. मुगाला चांगले मोड आल्यामुळे भाजी एकदम मस्तच होते. आठवड्यातून 2 वेळा तरी कडधान्याची भाजी असावी. आठवड्यातून 2 वेळा पालेभाजी असावी. आठवड्यातून 1दा किंवा 2दा तरी नॉनव्हेज असावं. डाळ तर आपण अधूनमधून करतोच वेगवेगळ्या प्रकारची. मूग चांगले परतून झाल्यावर चवीनुसार मीठ घालून घेतले. आता याच्यामध्ये मूग आणि बटाटा चांगला शिजवून निघावा म्हणून थोडेसे पाणी घालून घेतले. कारण मला भाजी थोडीशी थपथपीत हवी आहे. झाकण ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम थोडी मिडियमपेक्षा कमी करायची. मुगाची भाजी दुसऱ्या शेगडीवर ठेवून डाळीसाठी फोडणी द्यायला घेते. मोहरी घालून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर लगेच हिरव्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता घालून घेतला. फोडणी जळू नये म्हणून गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. 2 चमचे जिरे घालून घेतले. त्याच्या मागोमाग लगेच टॅमॅटो घालून घ्यायचा. टॅमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा फोडणी चांगली परतून घ्यायची आहे. आता शिल्लक राहिलेले हिरवे वाटण आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. हिरवे वाटणसुद्धा छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये. मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून ते पाणीसुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचे. त्याला उकळी येऊन देण्यासाठी 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत मुगाची भाजी कितपत शिजली ते बघूया. बटाटा चांगला शिजला आहे. आता मूग चेक करून बघूया. मूगसुद्धा चांगले शिजून झाले. हिरव्या मुगाच्या भाजीमध्ये खोबरे घालून थोडे हिरवे वाटण केले. भाजी खूप छान लागते. 2 चपात्या सोडून 4 चपाती खाल्ल्याशिवाय राहणार नाही. इतकी भाजी ही खायला चवदार होते. मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी, झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आता गॅस मी बंद करून घेते. भाजी आपली मुगाची झाली आहे. हिरवे वाटण घालून आणि फोडणी दिलेल्या डाळीला आता चांगली उकळी आली. त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मसाला घालून घेतला. आता पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले. टोमॅटो पूर्ण मेल्ट झाल्यामुळे डाळीला चव खूप छान लागते. गॅसची फ्लेम मोठी करून या पाण्यालासुद्धा एक उकळी येऊन द्यायची.
उकळी आल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. पळीने पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे. आता याच्यामध्ये कुकरला लावलेली डाळ मी घालून घेतली. नेहमी साधी डाळ खाऊनसुद्धा कंटाळा येतो. कधीतरी अधूनमधून अशी तिखट डाळ बनवायला काही हरकत नाही. इतर फक्त एक तूर डाळ घालूनच तिखट डाळ बनवली आहे. तर आपण 2-3 डाळी मिक्स करूनसुद्धा तिखट डाळ बनवली तर खूप छान लागते. डाळीला छान उकळी आल्यानंतर मस्त असे 1 चमचा तूप घालून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. असे हे साधे सोपे दुपारचे जेवण तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.